घेऊन 10 दिवस झालेत. बर. आहे म्हणजे बऱ्यापैकी फरक आहे मला. पण फक्त जरा गोळ्यांना उशीर म्हणजे औषधं घ्यायला झालं की स्टिफनेस जरा बोटांना येतोय. म्हणजे कडकपणा यायला का काय व्हायला? कडकपणा, हा, गुडघ्यांना आणि बोटांना. म्हणजे मला भीती काय आहे की म्हणजे बोटात होमिओपॅथी मध्ये माझी ऍलोपॅथी मध्ये काय झालं नव्हतं, पण होमिओपॅथी मध्ये वर्षभरात माझी बोट 2-3 वाकडी झाली, दोन्ही बोटाची 2-2. मग ते आता करंगळीचं पण जरा सूज येते आणि व्हायला लागले, म्हणून म्हटलं तसं हे होणार नाही ना, वाकडी वगैरे होणार नाहीत ना. हे बघा, एक महत्वाची गोष्ट सांगतो, ही तुम्हाला दिलेलं पाठवलेलं सगळे टॉनिक आहेत. हा. हे फूड सप्लिमेंट आहे, पूरक आहार ज्याला म्हणू आपण. अच्छा. दररोज जे आपण सकस आहार आपल्याला आहार जे खातो ते तेवढा सकस राहिलेला नाही पहिल्यासारखा आता. आता ते त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी बऱ्याच आजारात थैमान आहे. त्यामुळे आता तुम्हाला जे दिलेलं आहे सगळं जडीबुटी दिलेले आहे, टॉनिक आहेत सगळे. त्यांना झालेला परिणाम चांगलाच होईल. दिवस प्रत्येक व्यक्तीला कमी जास्त लागतील. ह्याच्या वाईट काय होणार नाही एवढी गॅरंटी तुम्हाला देतो. आणि तुमचे बाकी सगळे आजार नीट होतील. मी सांगतो तर कोर्स कमी करू नका. आता तुम्हाला किती दिवसात फरक पडलाय औषधात आपल्या? फरक पडलाय की, म्हणजे बऱ्यापैकी फरक पडलाय मला. किती दिवसात पडला? पण 4 दिवसात पडलाय की. 4 दिवसामध्ये चालू केल्यापासून. ठीक आहे, चालू केल्यापासून जर 4 दिवसात तुम्हाला फरक पडला तर बाकीच्या सगळ्या गोष्टी नीट होतील तुमच्या. फक्त सांगत तर मी औषधं कमी करू नका, फक्त कंटिन्युएशन करा. बर बर बर. आणि जे काय काढे वगैरे सांगितले ते करा. आणि ते जे बोटाला जे आकडून आलेले आहे त्याला तुम्हाला ते तेल काय लावायचे दिलेत का मी? हो, दिलेत की. तेल. हा, ते 3 प्रकारची तेल हे करा. आणि ते काढाची बनवून सांगितलं तुम्हाला हे करायला पहिला. काढ्याची चोथा उरतो, ते चोथा त्याच्यामध्ये हळदी टाकून शिजवा थोडं. आणि ते चोथा ह्या बोटाला लावा. जे बोट आखडलेले आहेत का त्याला ती लावून वाटलं असं त्याला पट्टी बांधा थोड्या वेळ. त्याचा अंश त्याच्यामध्ये उतरण्यासाठी. आणि त्यात थोडं वाटलं तर आणखी गोमूत्र टाका. गोमूत्र ते शिजवताना टाका, गोमूत्र आणि कडुलिंबाचा पाला. अच्छा. बघ आपल्या ह्याच्यामध्ये काड्यामध्ये कडुलिंबाचा पाला आहे ऑलरेडी. त्याच्यामुळे गोवार्क मध्ये पण गोमूत्राचा वास येतोय की. थोडं त्याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी घ्यायचं.